माझं रोजचं या कार्यालयामध्ये जनता दरबार असतो. त्या दरबारात अनेक शेतकरी, रुग्ण, ज्यांना ज्यांना ज्या ज्या अपेक्षा असतात ते लोक या ठिकाणी येतात. तसेच हे शेतकरी माझ्याकडे आले. त्यांच्या न्यायासाठी मी त्याला फोन केला. फोन केल्यानंतर त्यांनी सकारात्मक उत्तरं दिली. त्यानंतर मी त्या स्पॉटवर गेल्यानंतर पाहिलं, मला त्या ठिकाणी निदर्शनास आलं की त्या शेतकऱ्यांचं घर मोडून टाकलेला होता. त्याचप्रमाणे त्या घराला बळकवण्याचा प्रयत्न विकासक करत होता. ह्याच्या अगोदरसुद्धा अनेक विकासांना हाताशी घेऊन माजी आमदार गणपत गायकवाड हे काम करत होता. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आजी आमदार आणि त्याचा मुलगा वैभव गायकवाड हे सगळं बिल्डर लॉबीला हाताशी घेऊन शेतकऱ्याच्या जमिनी बळकवत आहेत. आणि हे शेतकरी जाऊ द्या, भाजपाचे नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी, अनेक लोकांना ह्यांच्यापासून या जमिनी बळकवण्याचं पराक्रम सुरू आहेत. मी आपल्या माध्यमातून रविदादा चव्हाण यांना विनंती करतो, आपल्या राज्याचे पारदर्शक मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की या ठिकाणी थोडी चौकशी करा कल्याण पूर्वेमध्ये, शेतकऱ्यांच्या बाबतीत, इथल्या समाजकारण करणाऱ्यांच्या बाबतीत, आणि या ठिकाणी लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कल्याण पूर्वेचा विकास तर करत नाहीत, पण लोकांच्या जमिनी बळकवण्याचा सर्रास काम चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांना घेऊन आणि भाजपाच्या काही नगरसेवकांना घेऊन मी फडणवीस साहेबांची भेट घेणार आहे. हम 35 साल से रह रहे साहब, हम लोग इधर गरीब आदमी है। जो हम लिया था जब भी ये बिल्डिंग नहीं बना था, उसके बाद बिल्डिंग हम रहने के बाद बिल्डिंग बन के कंपाउंड बना के, बिल्डिंग वाले ने कंपाउंड इधर से उधर बना के गया था, तभी से है हम लोग बोल रहे हैं कि हमारा जगह इतना है जो 1100 स्क्वायर फीट है, तो हम बोल रहे हैं 400 का एरिया देने के लिए बोल रहा है केंद्रीय सेठ से। हम यही विनंती जाते हैं उनसे। वो बोलता है नहीं देगा, 300 का ही देगा बोलता है, और जानबूझ के सब तोड़ दिया। हाँ, घर तोड़ के गया है, ये सब हमारा जिसे भी लगा के तोड़ दिया। आके हम लोग पूछ रहे हैं उनको, साहब ये क्या करने का क्या नहीं। पतरा देता है डाल ले, वो बोलता है हम कैसा डालेगा साहब, पतरा भी कहाँ से लाएंगे। अभी आपके मदद के लिए कौन? अभी हमारे मदद के लिए साहब खड़ा है, महेश गायकवाड़ साहब। अभी उनके मदद से हमारा जो भी मिलता है, अभी उनका नाम लेके हम लोग प्रचार किया है। सदर जी मयांक कोऑपरेटिव्ह न्यू मयांक सोसायटीची जागा मी रिडेव्हलपमेंटला घेतलेली आहे। जेव्हा त्या जागेचा सरकारी मोजणी सोसायटीने केला, तेव्हा सोसायटीच्या निदर्शनात असं आलं की त्याच्यामध्ये हे एक पत्र्याचं शेड आणि 200 फुटाचं घर ह्याचं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। तर त्याच्या विरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सोसायटीने तक्रार अर्ज केलेला आहे। त्यावरती कारवाई होऊन महानगरपालिकेने ते सदर बांधकामे अनधिकृत घोषित केलेले आहे। त्याच्या विरोधात अजून कल्याण कोर्टामध्ये त्याच्या विरोधात दावासुद्धा चालू आहे आणि सोसायटीने हायकोर्ट मुंबई येथे रिट पिटिशन दाखल केलेलं आहे की सदरी जागा जी आहे ती सोसायटीची परत मिळावी यासाठी। परंतु मी कधीही त्यांचं रूम तोडलं नाही आणि माझ्यावरती असा खोटा आळ त्यांनी लावलेला आहे। आणि ते महेश गायकवाड यांना मी तेच सांगतो की सदर प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित आहेत आणि त्यांचं जर का 2-4 पत्रे तुटले असतील तर ते मी भरून द्यायला तयार आहे। तरी हे त्यांनी मालकालाही सांगितलेलं आणि यालाही सांगितलेलं आहे। आज काय प्रकार घडला तुमच्यासोबत? तरी सुद्धा त्यांनी माझ्यावरती दबाव टाकला। फोनवरती माझ्याकडे त्यांची रेकॉर्डिंग आहे की ते बोलले की नाही तू त्यांना ते किती फ्लॅट देतो ते सांग, असा माझ्यावरती दबाव टाकला। मी म्हटलं प्रकरण न्यायालयात आहे, त्याच्यामुळे मी काही याच्यावरती बोलू शकत नाही। हे सोसायटीने कंप्लेंट केलेली आहे, तर सोसायटी आणि ते काय ती बघून घेतील आणि कोर्टाचा जो आदेश येईल ते सोसायटीतर्फे आपण करू। हे मी त्यांना वेळोवेळी समजावण्याप्रत ऐकले नाहीत आणि 15 मिनिटात माझ्या साईटवरती आले। 20-25 लोकांना घेऊन मला मारहाण केली, आई बहिणीवरून शिव्या दिल्या। परत मी SC समाजाचा असून मला जातीवाद त्याच्याबरोबर जे 15-20 लोक त्यांनी जातीवाचक शिव्यासुद्धा दिलेल्या आहेत मला, आणि परत येऊन मला मारण्याची धमकी दिलेली आहे। त्यासाठी न्याय मागण्यासाठी आता मला खूपच तिथे भीती वाटत आहे काम करण्यासाठी, कारण की त्यांनी मला दम देऊन गेलेले आहेत की परत जर का काम चालू करशील तर तुला येऊन आम्ही इथेच मारू।